सोलापुरात एका बियर शॉपी चालकावरती कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे। रात्रीच्या वेळी दुचाकीवरून 7 ते 8 जणांचा जमाव आला आणि कुलूप लावून दुकान बंद करून निघालेल्या एका बियर शॉपी चालकाला स्नॅक्सची मागणी केला। नकार दिल्याने त्याला धक्काबुक्की करण्यात आली। बाजूला थांबलेल्या तरुणाने काय गडबड आहे असं विचारल्याने त्याच्यावरही कोयत्याने वार करण्यात आला आहे। हा प्रकार शनिवारी 18 जानेवारी रोजी रात्री 10च्या सुमारास पूर्व भागातील शुभम बियर शॉपी जवळ घडला। या प्रकरणी जखमी आरिफ अब्दुल रशीद गुंजेगाव वय वर्ष 34 राहणार मजरेवाडी याने दवाखान्यात उपचार घेऊन सोमवारी MIDC पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली। या तक्रारीनंतर 8 जणांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात संशयित म्हणून शुभम कैयावाले वय वर्ष 24 राहणार कुमटानाका, सनी कैयावाले वय वर्ष 20, राम कैयावाले वय वर्ष 21 उत्तर सदर बाजार सोलापूर, चेतन ननवरे यांच्यासह 3 ते 4 अनोळखीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी 18 जानेवारी रोजी रात्री 11च्या सुमारास शुभम बियर शॉपी जवळ थांबलेले होते। त्याच्या ओळखीचा शुभम कैयावाले व 5 ते 7 जणांना मोटारसायकलीवरून घेऊन आला। त्यानंतर हा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे।